कारण तो त्याने धंदा केला. म्हणजे त्यांनी, मी दुर्दैवाने हा शब्द सारखा वापरून कदाचित, कारण परिस्थितीच तशी आलेली आहे की प्रभू श्रीराम, राम मंदिर हे आमच्या सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्या हिंदूंचं एक श्रद्धास्थान आहे. तिकडे यांनी मंदिर नाही तर मग मी असं नाईलाजाने म्हणेन दुकान उघडले की काय, की रामाच्या नावाने यांनी काय धंदा सुरू केलाय की काय. कारण अनेक जणांनी त्याच्या मागे कारसेवकांचे बळी गेलेले आहेत, जीव दिलेले आहेत. अनेकांना तिकडे जो काही बेसुमार लाठीमार वगैरे झाला होता, गोधरा हत्याकांड झालं, अहमदाबाद झालं, हे सगळं जे काही घडलं ते कशासाठी घडलं, तर तिकडे एक पवित्र राम मंदिर उभं राहावं, प्रभू श्रीरामचंद्राची जी जन्मभूमी आहे तिकडे अभिमान वाटावा असं मंदिर उभं राहावं. पण त्या मंदिराच्या आडून जे काही धंदे चाललेत ते अत्यंत घृणास्पद आहे. आणि मला असं वाटतं की मंदिर वही बनाएंगे, आता त्याचा अर्थ कळतोय की कशासाठी यांना मंदिर बनवायचं होतं. आम्हाला ते श्रद्धेसाठी बनवायचं होतं. आणि काल सुद्धा मी त्याचा ओझरता उल्लेख केला की स्वतः शिवसेना प्रमुखांनी सुद्धा दौरे केले. ते शिलापूजन संभाजीनगरमध्ये केलेलं मराठवाड्यात, तेव्हा प्रमोद महाजन सोबत होते, इतर सगळे सोबत होते. एक भारावलेला तो काळ होता. त्याच्यानंतर 92-93 साल हे जे काय घडलं मुंबईमध्ये, दंगली घडल्या, बॉम्बस्फोट झाले, हे सगळं लोकांनी का भोगलं, मग कशासाठी भोगलं होतं. तर हे सगळे हिंदू विसरू शकत नाही. आणि ही हिंदुत्वाची गद्दारी आहे. मी सातत्याने जे सांगतोय की नुसती ही तर वरवरची झाली, आमदार खासदार फोडणं ही गद्दारी, त्याचा त्याचा फडछाप काय पाडायचं तो मतदार पाडतील. पण राम मंदिरामधनं जे काय दानपेटीतनं किंवा इतर काही जी काही चोरी चालली आणि त्याचे जे काही मामले उघडकीस येत आहेत ते बघितल्यानंतर ही हिंदूंशी केलेली गद्दारी आहे, हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे.